विश्वनाथजी हे एक सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांना 3 मुलं आणि एक गौरी नावाची मुलगी होती, जी मतिमंद होती. पण ती या घराची लक्ष्मी होती. कारण गौरीचा जन्म झाल्यावर विश्वनाथजी यांना चांगली नोकरी मिळाली होती. नोकरीच्या पैशातूनच त्यांनी जागा घेऊन आपले घर उभे केले होते. संजय आणि विजयचे लग्न झाले आहे, तर अजय ग्रॅज्युएशननंतर नोकरीच्या शोधात आहे. विश्वनाथजींना निवृत्तीनंतर कोणतेही उत्पन्न नव्हते. ज्या घरात ते सर्वजण राहत होते ते त्यांनी स्वतःच्या कमाईने बांधले होते आणि उरलेले पैसे मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी खर्च केले होते. विश्वनाथजी प्रायव्हेट कंपनीचे रिटायरमेंट कर्मचारी असल्यामुळे त्यांना पेन्शनही नव्हती. फक्त मुलं महिन्याचा घरखर्च भागवण्यासाठी जे पैसे द्यायचे त्यातूनच त्यांची पत्नी त्यांचा खर्च भागवत असे. त्यात त्यांच्या सुना त्यांना टोमणे मारायच्या, पण ते दोघे गप्प बसून सर्व सहन करायचे. संजय आणि विजय एकाच फॅक्टरीत अकाउंट्स विभागात काम करतात. अशा प्रकारे त्यांचे आयुष्य चालू होते. पण अचानक विश्वनाथजींच्या मोठे सुनेचा भाऊ शंभू दयाल त्यांच्या कुटुंबात आला, जो एक नंबरचा खोडकर व्यक्ती होता. हळूहळू त्याने या कुटुंबात ढवळाढवळ करायला सुरुवात केली. नेहमी तो त्याच्या बहिणीला कळ लावायचा की ही म्हातारी आणि म्हातारा तुमच्या कष्टाच्या पैशावर बसून आरामदायी जीवन जगत आहेत. ताई, मी सांगतो तसं कर, घरातील शामू नोकराला काढून टाक. पण शंभू दादा, बाहेरचे काम कोण करणार? यावर शंभू दयाल म्हणाला, बाहेरच्या कामांसाठी तुझं सासरा आहे ना, आणि त्या मोलकरणीला पण काढून टाक. तिच्या जागी तुझी सासू काम करेल. 4 पैसे वाचले तर तुझ्याच मुलांच्या उपयोगी पडतील. आपल्या भावाने दिलेला सल्ला मोठ्या सुनेला खूप पटला. तिने आपले चांगले चारित्र्य दाखवून आपल्या नवऱ्याला पटवून दिले आणि मग आपल्या जावेलासुद्धा तिने पटवून दिले. दुसऱ्या दिवसापासून नोकर आणि मोलकरणीला कामावरून काढून टाकण्यात आले. सकाळी विश्वनाथजी आंघोळ करून अंगणात पेपर वाचत चहाची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात मोठी सून आली आणि तिने त्यांच्या हातात पिशवी व काही पैसे दिले आणि म्हणाली, बाबा, अगोदर बाजारातून भाजी विकत घेऊन या. आत्ता गेले तर भाजी स्वस्त आणि ताजी मिळेल. मग बाजारातून आल्यावर चहा प्या. हे ऐकून विश्वनाथजींनी आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहिलं. तेव्हा तिने विचारलं, असं काय बघत आहात? श्यामू आजपासून कामावर येणार नाही, तो रजेवर आहे. इथे बसून तरी तुम्ही काय करणार? सकाळी लवकर बाहेर पडले तर तुम्हालाही मस्त फ्रेश वाटेल आणि आपल्या घरातील पैशांची बचत होईल. त्यांनी विचार केला, सकाळ सकाळ उगीच कशाला प्रकरण वाढवायचे. म्हणून त्यांनी मुकाट्याने पिशवी उचलली आणि भाजीपाला आणायला बाजारात गेले. काही वेळाने त्यांची पत्नी सुषमाजी चहा घेऊन बाहेर आल्या, पण त्यांना अंगणात विश्वनाथजी कुठेच दिसले नाही. म्हणून त्या इकडे तिकडे त्यांना पाहू लागल्या. मग त्यांची मोठी सून बाहेर आली आणि म्हणाली, आई, तुम्ही बाबांना शोधत आहात का? ते आत्ताच भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेले आहेत. ते काय आहे ना, आपला शामू नोकर रजेवर आहे. मी बाबांना बाजारात जाऊ नका म्हणाले होते, पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. ते म्हणत होते की बाजारात सकाळी लवकर गेल्यामुळे भाजी ताजी मिळेल आणि माझे पायसुद्धा मोकळे होतील. हे ऐकून सुषमाजींना खूप आश्चर्य वाटले. कारण एवढ्या वर्षांच्या वैवाहिक जीवनात विश्वनाथजी जर सगळ्यात जास्त कशावर चिडत असतील तर ते म्हणजे मॉर्निंग वॉक होते. सुषमाजींनी सुरुवातीलाच विश्वनाथजींना सांगितले होते की सकाळी सर्वजण बाहेर फिरायला जातात, कारण तब्येत चांगली राहावी म्हणून. मग विश्वनाथजी त्यांना चिडून म्हणायचे, हो, म्हणून बऱ्याच वर्षापासून जे लोक बाहेर फिरायला जातात ते जेवढे जाड दिसत होते, आजपर्यंत ते तेवढेच लठ्ठ दिसतात. आणि मग ते थट्टा करत हसायचे. त्यामुळे सुषमाजींच्या मनात शंका आली होती की मोठी सून नक्कीच काहीतरी बोलली असेल, म्हणूनच ते इतक्या सकाळी घरातून निघून गेले असावेत. त्यांची सून त्यांना म्हणाली, आई, द्या इकडे तो चहा. बाबा तर आता नाहीत, मी हा चहा माझ्या भावाला देते. बिचारा सकाळपासून चहाची वाट पाहत आहे. सुषमाजींनी चहाचा कप तिच्याकडे दिला आणि सुषमाजी मनात शंका घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. 9:30च्या सुमारात विश्वनाथजी धापा टाकत घरी आले. खरे तर ते दम्याचे रुग्ण होते आणि जास्त चालल्याने त्यांना दम लागायचा. बाजारपेठही 1 किलोमीटर अंतरावर होती.
आणि सुनेने फक्त भाजी विकत घेण्यासाठी मोजकेच पैसे दिले होते. त्यामुळे ते बाजारपेठेत पायी गेले आणि पायी आले. घरी आल्यावर ते अंगणात असलेल्या ओट्यावर बसले. धडधडत्या आवाजात त्यांनी सुषमाजींना पाणी आणायला सांगितले. त्या लगेच धावत आल्या आणि त्यांना पाण्याचा ग्लास दिला. कसेबसे पाणी पिल्यावर त्यांना थोडेसे बरे वाटू लागले. त्यांची पत्नी त्यांच्यासाठी चहा करायला किचनमध्ये धावली. तेवढ्यात बाहेर त्यांची मोठी सून आली आणि बाजाराची पिशवी चेक करू लागली. त्यानंतर ती विश्वनाथजींना म्हणाली, बाबा, किती पैसे उरले आहेत? बेटी, सगळे पैसे खर्च झाले आहेत. ती संकोचन म्हणाली, कसे काय? मी तर तुम्हाला 100 रुपये दिले होते आणि यातून 5 रुपये उरायला हवे होते. तुम्ही बाहेर चहा पिला असे वाटत आहे. असा फालतू खर्च केला तर लवकरच घराचे कल्याण होईल. इथे आम्ही पै वाचत आहे आणि तुम्ही स्वतःवर पैसे उडत आहात. मग विश्वनाथजी लहान आवाजात म्हणाले, बेटी, माझं एकदा ऐकून तर घे. यावर त्यांची सून म्हणाली, हेच ना, सकाळी मी चहा घेतला नव्हता. मला तलब झाली होती म्हणून मी बाजारात चहा पिलो. मुली, तू गैरसमज करून घेत आहे. उरलेल्या 5 रुपयांची मी मुलांसाठी चॉकलेट घेऊन आलो आहे. बिचारे माझ्याकडे अनेक दिवसांपासून चॉकलेट मागत होते, पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी ते आणू शकलो नाही. आज बाजारात गेल्यावर भाजी घेतल्यानंतर 5 रुपये उरले होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणून मी मुलांसाठी चॉकलेट घेऊन आलो आहे. हे ऐकून मोठ्या सुनेचा स्वभाव नरमला आणि ती तिच्या खोलीत गेली. दरम्यान सुषमाजी बाहेर आल्या होत्या आणि आपल्या मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून मूकपणे अश्रू ढाळत होत्या. अजय सकाळी लवकर नोकरीच्या शोधात बाहेर पडायचा आणि संध्याकाळी उशिरा घरी परतायचा. बिचाऱ्याला कुठंच नोकरी मिळत नव्हती. कधी त्याला सांगितले जायचे की तुमच्याकडे अनुभव नाही, तर कधी असे सांगितले जायचे की कंपनीत सध्या जागा नाही. आता धाकट्या सुनेनेही तिचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. दुपारी ती सासूला म्हणाली, आई, जेवण झाल्यावर मी सर्वांना जेवायला वाढते. तुम्ही भांडी घासायला बसा. आजपासून आपली मोलकरीण येणार नाही. मग उशीर करून काय उपयोग? आणि हो, रात्रीच्या जेवणासाठी डाळ भात आणि बटाट्याची भाजी बनवा आणि चपात्या जरा उशीरच बनवा, जेणेकरून सर्वांना गरम गरम चपात्या मिळतील. आपल्या पत्नीला काम सांगत असल्याचे ऐकून ओट्यावर बसलेल्या विश्वनाथजींचे मन आतून रडू लागले. बिचारे रडूनही आपल्या हृदयातील वेदना दूर करू शकत नव्हते. तर दुसरीकडे सुषमाजी त्या एकट्या इतकी कामे कसे करणार, हा सगळा विचार करत त्या शांतपणे स्वयंपाकघरात आल्या. त्यांची मुलगी गौरीसुद्धा त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरात आली आणि त्यांना म्हणाली, आई, काळजी करू नकोस, मी तुला स्वयंपाक करायला मदत करेल. तिच्या निरागसतेवर सुषमाजी मनात हसल्या. पुढे हे असेच चालू राहिले. विश्वनाथजी आणि त्यांच्या पत्नीला हळूहळू त्यांच्या सुनांची टोमणे आणि त्यांच्या मुलांची उदासीनता अंगवळणी पडली. त्या दोघांनीही याला त्यांचे नशीब मानले आणि परिस्थितीशी तडजोड केली. दरम्यान शंभूदयालचे दृष्टमन त्याच्या कामात व्यस्त राहिले. तो हळूहळू गावकऱ्यांमध्ये शिरकाव करू लागला आणि अनेकदा तो गावातल्या लोकांमध्ये जाऊन बसायचा आणि विश्वनाथजी व सुषमाजी यांच्याबद्दल गावकऱ्यांना वाईट गोष्टी सांगायचा. तो सगळ्यांना सांगायचा की म्हातारा आणि म्हातारी खूप आगाव आहे. दोघे पण मिळून त्यांच्या सुनांना खूप त्रास देतात. बिचारी माझी बहीण दिवसभर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात व्यस्त असते. तिला एक क्षणही मोकळा वेळ मिळत नाही. हे ऐकून चौकात बसणारे लोक शंभूदयालच्या बोलण्यात सामील होत राहिले. त्या लोकांमध्ये बसत असताना शंभूला कळले की पलीकडच्या गावात एक लोभी रघुनाथ नावाचा माणूस राहतो. त्याचा मुलगा दारुडा होता. शंभूच्या दृष्टमनात एक योजना आली. त्याने रघुनाथला भेटून त्याच्याशी सौदा केला. त्याने सांगितले की त्याच्या बहिणीची एक नणंद आहे जी सर्वगुण संपन्न आहे, पण ती थोडी मंदबुद्धीची आहे आणि तुमचा मुलगा दारुडा आहे हे संपूर्ण गावाला माहीत आहे. त्यामुळे त्याला मुलगी कोणीच देणार नाही, पण या मुलीचे मी तुमच्या मुलाशी लग्न लावून देतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मुलाचे लग्न तिच्यासोबत झाले तर तुम्हाला चांगली रक्कमही मिळेल. रोख रकमेचे बोलणे ऐकून लोभी रघुनाथ खुश झाले. ते म्हणाले, शंभू दादा, मला किती पैसे मिळतील? शंभू कुटीलपणे म्हणाला, तुम्हाला किती हवे आहेत? रघुनाथ यांनी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाले,
दादा, मला 20,000 मिळाले तर हे लग्न मला मान्य आहे. शंभूने औदार्य दाखवून सांगितले. मी तुम्हाला 25पर्यंत मिळवून देतो. 25,000 ऐकून रघुनाथ यांना खूप आनंद झाला. अरे शंभू दादा, तू किती चांगला माणूस आहेस. शंभू जाता जाता त्यांना म्हणाला, जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही स्वतःच त्यांच्या घरी येऊन त्या मुलीला तुमच्या मुलासाठी मागणी घालायची. यावर रघुनाथ म्हणाले, शंभू दादा, जसं तुम्ही म्हणाल तसेच होईल. तुम्ही फक्त पैशांचे लक्षात ठेवा. शंभू त्याच्या बहिणीच्या घरी आला. रस्त्याने येताना त्याने डोक्यात योजना बनवली होती की जाळे कसे फेकायचे. दुपारच्या वेळी त्याची बहीण त्याला जेवण वाढत असताना तो मुद्दाम खूप शांत बसला होता. ते बघून त्याच्या बहिणीने त्याला विचारले, शंभू दादा, तू कसल्या विचारात पडला आहे. चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव आणत तो म्हणाला, ताई, मी तर तुझी या नालायक लोकांपासून कशी सुटका होईल हाच विचार सतत करत असतो. फक्त तुझे चांगले व्हावे हाच माझा एकमात्र उद्देश आहे. हे ऐकून त्याची बहीण खिन्नपणे म्हणाली, मला त्यांच्यापासून कधी सुटका मिळेल माहीत नाही. लोखंड तापलेले पाहून त्याने लगेच त्यावर घाव केला आणि म्हणाला, जर तुझ्या नंदीचे लग्न झाले तर कमीत कमी या घरातील तुला नको असलेले एक सदस्य कमी होईल. यावर त्याची बहीण म्हणाली, त्यावेळी सोबत लग्न कोण करणार. यावर शंभू द्यायला म्हणाला, त्याची तू काळजी करू नको. आता तू फक्त बघत राहा मी काय खेळ खेळतो. मुलाकडचे स्वतःच येतील तिला मागणी घालायला. हे ऐकून त्याच्या बहिणीला खूप आनंद झाला आणि ती म्हणू लागली, जर दादा असे झाले तर मी तुला तू मागेल ते बक्षीस देईन. शंभू म्हणाला, जरा धीर धर. भाऊजींना तू समजून सांग. दादा, त्याची तू काळजी करू नको. ते माझ्यापुढे एक शब्दही बोलला नाही. येत्या रविवारी सर्व लोक घरी होते. त्यामुळे शंभू दयालने बरोबर संधी साधली. सुषमाजी सर्वांसाठी चहा बनवत होत्या. तेवढ्यात बाहेरून शंभू आला आणि येता त्याने सर्वांना हाक मारली, सर्वांनी बाहेर या. मी तुमच्यासाठी अशी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की ती ऐकून तुम्ही सर्वजण आनंदाने वेडे व्हाल. हे ऐकून सर्वजण बाहेर आले. विश्वनाथजी अंगणाच्या एका बाजूला कोपऱ्यात बसले होते. शंभूने विश्वनाथजींना सर्वांच्या मध्ये बसवले आणि म्हणाला, सर्वात जास्त आनंद तुम्हाला आणि आईंना होणार आहे. सर्वजण आश्चर्याने शंभूच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तेवढं सुषमाजी चहा घेऊन बाहेर आल्या. तेव्हा शंभूने त्यांच्या हातातील चहाचा ट्रे घेतला आणि त्यांना विश्वनाथजींच्या शेजारी बसवले आणि स्वतः सर्वांना चहा देऊ लागला. विश्वनाथजींचा मोठा मुलगा संजय म्हणाला, शंभू, आता सांगून टाक सर्वांना कशासाठी बाहेर बोलवले आहे. यावर शंभू म्हणाला, भाऊजी, मी तुमच्या बहिणीसाठी स्थळ आणले आहे आणि त्या कुटुंबाला आपल्या गौरीबद्दल सर्व काही माहीत आहे. तरीही ती तिला त्यांच्या घरची सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. हे ऐकून विजय म्हणाला, पण त्यांना तिच्या मानसिक स्थितीबद्दल माहीत आहे का. शंभूदायर म्हणाला, त्यांना सर्व काही माहीत आहे. ते देवासारखे माणसं आहेत. त्यांचा मुलगा कामानिमित्त शहरात राहतो. तो खूप चांगला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की मुलीची मानसिक स्थिती खराब असेल तर काय झाले. जर तिला व्यवस्थित कसे राहायचे माहीत असेल तर मला काहीच हरकत नाही. यावर विश्वनाथजी म्हणाले, पण ते लोक कोण आहेत. शंभू म्हणाला, बाबा, ते पलीकडच्या गावातील आपले रघुनाथ काका आहेत, जे पलीकडच्या गावात मोठ्या पिंपळाच्या झाडासमोर राहतात. खरं तर मी काही दिवसांपासून गावातल्या चौकात बसणाऱ्या लोकांमध्ये तुमच्या मुलीच्या लग्नाची चर्चा करत होतो. तेव्हा मला रघुनाथ काका भेटले आणि आपल्या गौरीची त्यांच्या मुलासाठी आमच्यात लग्नाची चर्चा झाली. तेव्हा मी रघुनाथ काकांना आपल्या गौरीबद्दल सर्व काही सांगितले. त्यांच्या मुलाला शहरातल्या मुली आवडत नाही. जेव्हा रघुनाथ काकांनी तुमच्या मुलीबद्दल त्याला सर्व काही सांगितले, त्यांनी लगेच या नात्याला होकार दिला. मग दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. मी त्यांना सांगितले की मी एकदा तुमच्याशी बोलून बघतो, मग त्यांना कळवतो. आता तुम्हीच सांगा, त्यांना आपल्या इथे बोलवायचे की नाही. सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दोन्ही सुनांनी आपल्या पतीला इशारा केला आणि म्हणाल्या, आम्ही आमच्या खोलीत जाऊन यावर चर्चा करून येतो. आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या. इकडे सुषमाजी विश्वनाथजींना म्हणाल्या, तुमचे काय म्हणणे आहे. शंभू म्हणाला, बाबा, तुम्ही दोघे निश्चित राहा. मी त्यांना वैयक्तिक ओळखतो. ती खूप चांगली माणसं आहेत. आपली गौरी तिथे खूप सुखी राहील. विश्वनाथजींचे डोके तर सुन्न पडले होते.
काही वेळाने त्यांची 2 मुलं आणि सुना बाहेर आल्या आणि सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली. खरे तर दोन्ही सुनांची या विषयावर अगोदर चर्चा झाली होती. आधीच त्यांनी आपल्या पतीशी यावर चर्चा केली होती. सगळ्यांची संमती ऐकून शंभू म्हणाला, ठीक आहे, मी त्यांना कळवतो की मुलगी बघायला या. मग तो थोडं थांबून म्हणाला, एक गोष्ट सांगायची राहिली. त्यांची फक्त एकच अट आहे. त्यांना लग्नात काही पैसे हवे आहेत. त्यांचीसुद्धा बरोबर आहे. शेवटी रघुनाथजींचे संपूर्ण पैसे त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च झाले आहेत. हे ऐकून सर्वांचा आनंद थंड झाला. संजयने विचारले, त्यांना किती पैसे हवे आहेत? शंभू एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, जास्त नाही, फक्त 50,000. हे ऐकून विश्वनाथजी म्हणाले, मग हे अशक्य आहे, कारण माझ्याकडे इतके पैसे नाहीत. संजय आणि विजय यांनीही सांगितले की आम्हीसुद्धा इतके पैसे गोळा करू शकत नाही. हुंड्यासाठी 50,000 रुपये गोळा करण्यास सर्वांची असमर्थता पाहून शंभू म्हणाला, माझ्याकडे यावर एक उपाय आहे. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. मग तो म्हणाला, तुम्ही सर्वजण हे घर विका. हे ऐकून सर्वजण म्हणाले, आम्ही हे घर विकले तर आपण सगळे कुठे राहणार? शंभू हसत म्हणाला, काळजी करू नका, घरही विकले जाईल आणि तुम्हाला सर्वांना या घरात राहतासुद्धा येईल. हे ऐकून आश्चर्याने सर्वांची तोंडे उघडीच राहिली. विश्वनाथजींनी मौन तोडले आणि म्हणाले, शंभू बेटा, कोडे सोडू नकोस. तुला काय म्हणायचे आहे ते मला स्पष्टपणे सांग. शंभूने आजूबाजूला एक नजर टाकली. त्याची नजर त्याच्या बहिणीकडे गेली आणि दोघांनी गुप्त हावभाव केले. शंभू म्हणाला, बाबा, तुम्ही फक्त बघत राहा. माझा प्रस्ताव ऐकून तुम्ही सगळे खुश व्हाल. दोन्ही भावांनी विचारले, शंभू, लवकर सांग, तुझ्याकडे काय उपाय आहे? शंभू म्हणाला, संजय भाऊजी, हे घर बाबांकडून कागदोपत्री विकत घेईल. म्हणजे घरातला पैसा घरातच राहील आणि हुंड्याचीही व्यवस्था होऊन जाईल. हे ऐकून संजयला धक्काच बसला. तो म्हणाला, पण एवढे पैसे मी कुठून आणणार? यावर शंभू म्हणाला, भाऊजी, या घराचे पेपर तुमच्या नावावर झाल्यावर तुम्ही त्यावर बँकेकडून कर्ज घ्या. संजयने त्याच्या बायकोकडे बघितल्यावर तिने तिच्या डोळ्यांनी होकार दर्शवला, कारण तिच्या भावाशी आधीच बोलणे झाले होते. शंभूचा प्रस्ताव ऐकून विश्वनाथजी भांबावले. त्यांना हा घाणेरडा धंदा समजत नव्हता. ते म्हणाले, अरे शंभू, आपण सगळे एकत्र बसून चर्चा करूया, कारण अजयही सध्या घरी नाही. हे ऐकून मोठी सून म्हणाली, बाबा, अजय नसेल तर काय फरक पडतो? तो कुठे आपला सक्का आहे? माहीत नाही त्याला तुम्ही कुठून उचलून आणले होते. या घरात तो लहानाचा मोठा झाला. तुम्ही त्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. आता तुम्ही त्याला वेगळे राहायला सांगा, नाहीतर उद्या तो या घरातही वाटा मागायला उभा राहील. यावर कुणी काही बोलण्याआधीच मोठ्या सूर्याने जाहीर केले की, ठीक आहे शंभू दादा, आम्हाला हा प्रस्ताव मान्य आहे. हे आजच बँकेत चर्चा करतील आणि कदाचित या आठवड्यात जर घराचे पेपर त्यांच्या नावावर झाले तर आम्ही बँकेतून पैशांची व्यवस्था देखील करू. तुम्ही रघुनाथजींच्या मुलासोबत आपल्या गौरीचे नाते पक्के करून टाका. बाकी सर्वजण स्तब्ध राहिले. मोठी सून आपल्या पतीला घेऊन खोलीत गेली. त्यानंतर शंभूही तिथून निघून गेला आणि या गोंधळात अजय कधी आत येऊन उभा राहिला होता याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. विजयसुद्धा बायकोसोबत त्याच्या खोलीत गेला होता. अजय पुढे आला आणि विश्वनाथजींना विचारले, बाबा, मोठ्या वहिनी जे काही बोलत होत्या ते खरे आहे का? मी तुमचा खरा मुलगा नाही ना? मग तो सुषमाजींना म्हणाला, आई, मला सांग, मी कोण आहे? माझी खरी ओळख काय आहे? सुषमाजींनी पुढे येऊन त्याला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाल्या, अजय, तो आमचाच मुलगा आहे. त्याने स्वतःला त्याच्या आईपासून वेगळे केले आणि तो विश्वनाथजींच्या जवळ गेला. मग तो त्यांना म्हणाला, बाबा, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा की मी तुमचाच मुलगा आहे. विश्वनाथजी एक पाऊल मागे सरकून म्हणाले, बेटा, तू आमचाच मुलगा आहेस. अजय म्हणाला, बाबा, तुम्ही खोटे बोलत आहात. मी तुमचा मुलगा आहे तर तुम्ही माझ्या डोक्यावर हात का ठेवत नाही? विश्वनाथजी रडायला लागले. तेव्हा अजय म्हणाला, बाबा, मला समजले आहे की मी नाजायज औलाद आहे. तुम्हा लोकांनाही माझी कोणतीही औपचारिक ओळख माहीत नाही. विश्वनाथजी रडायला लागले. तेव्हा सुषमाजी म्हणाल्या, तुम्ही गप्प का आहात? त्याची खरी ओळख का सांगत नाही? हे ऐकून अजयला धक्का बसला. मग तो विश्वनाथजींना जोरात हलवत म्हणू लागला, बाबा, माझी खरी ओळख काय आहे? मी कोणाचा मुलगा आहे?
आज मला खरं काय आहे ते ऐकायचं आहे. विश्वनाथजी लहान मुलासारखे रडत होते. त्यांची पत्नी सुषमाजीही रडत होत्या. काही वेळाने विश्वनाथजी म्हणाले, बेटा, आज मी तुझ्या शपथीपुढे आणि तुझ्या जिद्दीपुढे हार मानले आहे. आज मी कोणाला तरी दिलेले वचन मोडण्यास मजबूर झालो आहे. मग त्यांनी वर आकाशात पाहिले आणि आपले दोन्ही हात वर करून म्हणाले, ताई, मला माफ कर. तू दिलेली शपथ मी आज इतक्या वर्षानंतर मी तुझ्या मुलासमोर मोडण्यास मजबूर झालो आहे. त्यानंतर ते अजयला म्हणाले, बेटा, तू कुणाच्या चुकीचा मुलगा नाहीस. तू माझ्या मानलेल्या बहिणीचा एकुलता एक मुलगा आहेस. तुला जन्म देताना तिचा मृत्यू झाला होता. जाण्यापूर्वी मी तिला वचन दिले होते की तुला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळेल आणि लहानाचे मोठे करेल. कारण तिचे तुझ्या वडिलांशी लग्न होऊ शकले नाही. त्याआधीच तुझे वडील या देशासाठी शहीद झाले होते. ते इंडियन आर्मीचे सैनिक होते आणि माझ्या बहिणीशी त्यांचे लग्न आमच्या उपस्थितीत एका मंदिरात होणार होते. तुझे वडील आणि माझी मानलेली बहीण ते दोघेही अनाथ होते. त्यामुळे ते आमच्यासमोर मंदिरात लग्न करणार होते. मग शुभमुहूर्त पाहून त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. पण लग्न होण्याआधी तुझ्या वडिलांना एका सिक्रेट मिशनवर जावे लागले, जिथून ते परत कधीच येऊ शकले नाही. तुझी आई लग्नापूर्वीच गरोदर होती. पण समाजासमोर लग्न न झाल्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने तिने हे गाव सोडले. तुझा जन्म होण्याआधी तिने आम्हाला बोलावून घेतले आणि तुझा जन्म झाल्यावर 2 दिवसांनी बिचारी देवाघरी गेली. अजय, हेच सत्य आहे. सगळा प्रकार ऐकून अजयही ढसाढसा रडायला लागला. काही वेळाने सगळे शांत झाले आणि आपापल्या खोलीत गेले. सर्व हकीकत कळल्यावर अजय पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. त्या रात्री ना त्याने काही खाल्ले ना त्याला व्यवस्थित झोप आली. त्याला वाटत होते की विश्वनाथजी आणि सुषमाजी यांनी माझा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि आज माझ्यामुळेच त्यांच्या घरात भांडण होत आहे. शेवटी तो पहाटे विद्यमान स्थितीत फक्त एक जोड कपडे आणि त्याची फाईल घेऊन घरातून निघाला. जाता जाता त्याने घरात एक चिठ्ठी ठेवून हे घर सोडले. रस्त्यावर पायी तो वेगाने पुढे चालत होता. बघता बघता सकाळ झाली आणि चालत चालत तो गावाबाहेर शहरात आला होता. लोक मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते, पण रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. तो त्याच्याच मार्गाने पुढे चालत होता. तेवढ्यात त्याने पाहिले की समोरच्या उद्यानातील बाकावर बसलेले एक वृद्ध व्यक्ती खाली पडले आणि ते अस्वस्थतेने छातीवर हात फिरवत होते. अजयला समजायला वेळ लागला नाही की कदाचित त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. तो लगेच त्या वृद्ध व्यक्तीजवळ धावला. सर्वप्रथम त्याने त्यांच्या छातीवर हात चोळला आणि जवळ ठेवलेल्या बाटलीतून त्यांना पाणी प्यायला दिले. काही वेळातच ते अर्धवट शुद्धीवर आले. अजय त्यांना म्हणाला, काळजी करू नका, मी आत्ताच तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. अजयने रोडवर येऊन एक ऑटो थांबवली आणि त्यांना हॉस्पिटलला जायचे आहे असे सांगितले. ऑटो चालकाच्या मदतीने त्याने त्या व्यक्तीला ऑटोमध्ये बसवले आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. काही अंतर पार केल्यावर अजयने ऑटो ड्रायव्हरला सांगितले की आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी या वृद्ध व्यक्तीला ओळखत नाही, त्यामुळे आता मी तुम्हाला भाडे देऊ शकत नाही. ऑटो चालक म्हणाला, तुम्ही एकटेच पुण्य का कमवत आहात? मलाही थोडे पुण्य कमवू द्या. अवघ्या काही मिनिटातच ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अजय आणि ऑटो चालकाने मिळून तातडीने त्या वृद्ध व्यक्तीला हॉस्पिटलच्या आत नेले. तिथे त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने ICU वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले होते. अजय तिथेच थांबला आणि तासाभरानंतर त्या वृद्ध व्यक्तीची प्रकृती स्थिर झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना भेटण्याची परवानगी दिली. अजय त्यांना भेटायला गेल्यावर डॉक्टर त्या वृद्ध व्यक्तीला म्हणत होते, लक्ष्मीप्रसादजी, आज या तरुणामुळे मोठे संकट टळले आहे. जर त्यांनी तुम्हाला वेळीच हॉस्पिटलमध्ये आणले नसते तर काहीतरी अनुचित प्रकार घडू शकला असता. लक्ष्मीप्रसादजींनी अजयकडे कृतज्ञतेने पाहिले. तेवढेच लक्ष्मीप्रसाद यांच्या कंपनीचे मॅनेजर तिथे आले आणि ते डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. अजय बाजूला उभा होता. मॅनेजर आल्यावर तो गुपचूप तिथून निघून गेला. तो नुकताच हॉस्पिटलच्या मेन गेटवर पोहोचला होता. तेव्हा मॅनेजरने त्याला मागून हाक मारली. सर, थांबा. अजय थांबल्यावर मॅनेजरने त्याला सांगितले, सर तुम्हाला बोलवत आहे. त्यांना तुम्हाला भेटायचे आहे.
जेव्हा तो परत त्यांच्याकडे पोहोचला तेव्हा शेठ लक्ष्मीप्रसाद यांनी त्याला विचारले, बेटा, मला बरे वाटेपर्यंत तू माझ्यासोबत राहू शकतो का? अजयने क्षणभर विचार केला. मग त्याने ठरवले की तसे पण मी घर सोडले आहे, काही दिवस त्यांच्यासोबत राहायला काही हरकत नाही. त्यांनी ते मान्य केले. त्या वृद्ध व्यक्तीलाही आनंद झाला आणि त्यांनी आपल्या कंपनीच्या मॅनेजरला त्यांच्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये अजयच्या राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मॅनेजर तिथून निघून गेला. अजय तिथेच थांबला होता. शेठ लक्ष्मीप्रसाद 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिले. दरम्यान अजयने त्यांची खूप सेवा केली. ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला तेव्हा अजयही त्यांच्यासोबत बंगल्यावर आला. त्यानंतर तो तिथून जाऊ लागला. आता त्यांची प्रकृती चांगली झाली होती. शेठ लक्ष्मीप्रसाद म्हणाले, मी बरा होईपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहण्याचे मला वचन दिले होते आणि मी फक्त दवाखान्यातून घरी आलो आहे. मी अद्याप पूर्णपणे बरा झालो नाही, त्यामुळे तुम्ही मला सोडून आता जाऊ शकत नाही. अजय विचारात पडला. त्याला विचारात पडलेले पाहून शेठजी म्हणाले, बेटा, तू कुठे राहतो आणि जॉब काय करतोस? यावर अजय म्हणाला, सर, मी बेरोजगार आहे. त्यांनी विचारले, तुझ्या घरात कोण कोण आहेत? अजय म्हणाला, सर, मी अनाथ आहे. शेठजी म्हणाले, तू तर एक शिकलेला तरुण दिसत आहे. तुझे शिक्षण काय झाले आहे? अजयला वाटले की मी पदवीधर आहे. हे त्यांना कळे तर कदाचित ते मला नोकरी देण्यास नकार देतील. तो म्हणाला, मी अशिक्षित आहे. मला थोडेफार वाचायला लिहायला जमते आणि मी माझी सहीसुद्धा करू शकतो. शेठजी म्हणाले, आजपासून तू माझ्या घराची जबाबदारीही घ्यायची. अजय म्हणाला, पण शेठजी, मला घरचे कोणतेही काम येत नाही. और शेठजी म्हणाले, बेटा, तुला कोणतेही काम स्वतः करायचे नाही, तर तुला माझ्या सर्व नोकरांकडून नीट काम करून घ्यायचे आहे. कारण आजकाल ते सर्व खूप आळशी झाले आहेत आणि एक काम करायला सांगितले तर ते त्याला 1 तास लावतात. आता माझे वय झाले आहे. मनापासून माझी आणि या घराची काळजी घेणारे कुणीतरी मला हवे होते, म्हणून मी ही जबाबदारी तुझ्यावर सोपत आहे. अजय म्हणाला, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. शेठजींनी त्यांच्या मॅनेजरला सांगितले की अजयची सर्व नोकरांशी ओळख करून द्या आणि त्यांना सांगा की आजपासून अजय जे सांगेल त्यांना तेच काम करायला लागेल. शेठजींच्या आज्ञेनुसार मॅनेजरनी अजयची बंगल्याच्या कोपऱ्यावर असलेल्या आउट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर मॅनेजरने अजयला हॉलमध्ये नेले आणि अजयची सर्व नोकरांशी ओळख करून दिली. अजयने सगळ्यांना हात जोडून अभिवादन केले. मॅनेजरनी सर्वांना सांगितले की आतापासून सर्व काही अजयला विचारूनच करायचे. त्यांनी सगळ्यात जुने नोकर राजू काकांना अजयला सगळ्यांबद्दल सांगायला सांगितलं. तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वनाथजींच्या घरी गोंधळ माजला होता. जेव्हा घरात अजयने घर सोडल्याची चिठ्ठी मिळाली तेव्हा सुषमाजी खूप रडू लागल्या. त्यांना कालचे आपल्या सुनेचे बोलणे आठवू लागले की अजय या घरचा मुलगा नाही, तो दुसरा कोणाचा तरी मुलगा आहे. त्यावेळी अजयने सर्व काही ऐकले होते. म्हणूनच अजयने घर सोडले असे त्यांना वाटत होते. अजयचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण अजय कुठेच सापडला नाही. शेवटी अजय घर आणि हे गाव सोडून शहरात गेला आहे, हे सर्वांनी मान्य केले. संजयने हे घर आपल्या नावावर करून बँकेतून कर्जाची व्यवस्था केली आणि घर आता संजयच्या नावावर झाले होते. ते बँकेत गहाण ठेवण्यात आले. विश्वनाथजींना केवळ नाममात्र रक्कम मिळाली. पैसे मिळाल्यानंतर ठरल्याप्रमाणे शंभूच्या सांगण्यावरून रघुनाथ विश्वनाथजींच्या घरी आले आणि मुलामुलीने एकमेकांना पसंत केले. त्यानंतर आठवडाभरातच शंभूने रघुनाथला भेटून लग्नाची तारीख निश्चित केली. त्या बिचाऱ्या मुलीचे रघुनाथ यांच्या नालायक मुलाशी लग्न झाले. रघुनाथला येण्यासाठी शंभूने विश्वनाथजींकडून 50,000 रुपये घेतले आणि त्याने रघुनाथला 25,000 दिल्यानंतर उरलेले 25,000 स्वतःकडे ठेवले. अशा प्रकारे शंभूदयालने 25,000 रुपये कमवले. त्यानंतर बघता बघता वेळ निघून गेली आणि 5 वर्षे उलटली. रघुनाथच्या घरी विश्वनाथजींची मानसिकदृष्ट्या अविकसित असलेली बिचारी मुलगी सासरच्या लोकांचा अत्याचार सहन न झाल्याने ती पुन्हा तिच्या आईवडिलांच्या घरी परतली. याच दरम्यान विश्वनाथजी यांचे निधन झाले. सुषमाजी यांनाही गुडघेदुखीचा त्रास होत होता. आता शंभूदयालने विश्वनाथजींच्या घरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि सुषमाजी व त्यांच्या मुलीला हालाकीचे जीवन जगावे लागत होते. तर तिकडे अजयने हळूहळू शेठ लक्ष्मीप्रसाद यांचा
पूर्ण विश्वास जिंकला होता. मग एके दिवशी अजयची नजर वर्तमानपत्रात आलेल्या नोकरीच्या जाहिरातीवर पडली. ती एका भारतीय कंपनीची जाहिरात होती. त्यांना अशा व्यक्तीची गरज होती जो बुडणारी कंपनी ताब्यात घेऊ शकेल. त्यात वय, अनुभव किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. अजयला वाटले की तो हे काम करू शकतो. त्याने एक अर्ज तयार केला आणि तो अर्ज त्याने कंपनीच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी घरातील नोकर राजू काकांना पोस्ट ऑफिसमध्ये टाकण्यास सांगितले. राजू काका तो अर्ज घेऊन पोस्टात निघाले होते. तेवढ्यात बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या शेठजींनी त्यांना हाक मारली. राजू काका शेठजींजवळ गेले. ते काही बोलण्याआधी शेठजींची नजर राजू काकांच्या हातात असलेल्या अर्जावर पडली. त्यांनी राजूला विचारले, हे काय आहे? शेठजी, हा अर्ज आहे. अजय सरांनी पोस्ट ऑफिसमध्ये जमा करून यायला सांगितले आहे. शेठजींना आश्चर्य वाटले की अजय अशिक्षित आहे, तर मग त्याने या पाकिटावर इंग्रजीत पत्ता कसं काय लिहिला आहे? त्यांनी राजू काकांकडून ते पाकिट घेतले आणि त्यावर असलेला पत्ता पाहून त्यांना धक्काच बसला. लक्ष्मी स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांचीच कंपनी होती. खरं तर लक्ष्मी स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक शेठ लक्ष्मीप्रसाद होते. मागील काही वर्षापासून त्यांची कंपनी तोट्यात चालली होती. त्यामुळे त्यांनीच आपल्या कंपनीची जाहिरात पेपरमध्ये दिली होती आणि अजयने त्याच कंपनीसाठी हा अर्ज केला होता. शेठजींनी ते पाकिट उघडले आणि यातले कागद बाहेर काढून ते वाचू लागले. त्यात अजयचा पर्सनल बायोडाटा पाहून ते थक्क झाले. अजय उच्च शिक्षित तरुण होता, पण तो खोटं का बोलला याचा प्रश्न शेठजींना पडला होता. त्यांनी त्या अर्जाचे पाकिट स्वतःजवळ ठेवले. तर तिकडे विश्वनाथजींच्या निधनानंतर सुषमाजी आणि त्यांच्या मुलीची अवस्था त्यांच्या घरातील मोलकरणीपेक्षाही वाईट झाली होती. रोज या सर्वांचा स्वयंपाक आणि बाकीची घरातील सर्व कामे तसेच घरातील शिळे अन्न त्यांना खावे लागत होते. अशा प्रकारे त्या दोघींना नरकमय जीवन जगावे लागत होते. एके दिवशी सुषमा यांची दोन्ही मुलं आणि सुना बाहेर खरेदीसाठी गेले होते. सुषमा यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांच्या मुलीला त्यांचे हाल बघवत नव्हते. घरात फक्त शंभू होता. जेव्हा गौरीने तिच्या आईच्या औषधांसाठी शंभूदयालकडे पैसे मागितले तेव्हा शंभूने तिला वाईटरित्या फटकारले आणि म्हणाला की तुला फक्त तुझ्या आईची काळजी आहे, तर रस्त्यावर भीक मागून तिच्यावर उपचार कर. त्या बिचाऱ्या मतिमंद मुलीला काहीच समजत नव्हते. ती बाहेर रडत रडत येऊन ओट्यावर बसली. हे सर्व चंदू बाहेर उभा राहून पाहत होता. चंदू नावाचा एक बदमाश त्यांच्या घराजवळ राहत होता, ज्याची नजर या बिचाऱ्या असहाय्य गौरी होती. त्याने आजूबाजूला बघितले. आजूबाजूला कोणी न दिसल्याने तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुला पैसे हवे आहेत ना? चल, मी तुला एका मोठ्या सावकाराकडे घेऊन जातो. तो खूप दयाळू आहे आणि तुला नक्कीच मदत करेल. विश्वनाथजींची बिचारी मुलगी त्याच्या जाळ्यात अडकली. ती त्याच्यासोबत गेली. चंदू तिला गावाच्या बाहेरील भागात घेऊन गेला. तिथे अनेक पडलेले जुने घरे होती. चंदू तिला घेऊन त्या घरांमध्ये गेला. परंतु जेव्हा तिला समजले की तो तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा ती जोरजोरात हातपाय हलवून प्रतिकार करू लागली. चंदूला तिचा राग आला आणि त्याने तिला जोरात चापट मारून खाली जमिनीवर पाडले. त्यानंतर तो पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तेव्हा गौरीने त्याचा हात जोरात चावला. तो ओरडू लागला आणि तिची पकड सैल झाली. गौरी त्याच्या तावडीतून सुटली आणि रस्त्यावर जोरात पळू लागली. तिथून ती बरेच लांब पळत आली. पळत असताना ती एका माणसाला धडकली. तो एक मध्यमवयीन माणूस होता. त्याने तिला धीर दिला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मला सांग काय झाले. गौरी रडायला लागली आणि मग तिथे इतर काही लोकही जमा झाले. तिच्या सांगण्यावरून सर्वजण त्या पडक्या घरापाशी गेले. तेव्हा सर्वांनी चंदूला तिथून पळताना पाहिले. काही लोक त्याच्या मागे धावले, परंतु त्याला पकडू शकले नाही. तो पळत पळत मुख्य रस्त्यावर पोहोचला आणि चालत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात चाकाखाली आला. त्यामुळे तिथे त्याचा जागीच मृत्यू झाला. लोक म्हणाले की देवाने त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे. इकडे गौरी ज्या व्यक्तीला धडकली होती ते राजू काका होते, जे अजयच्या हाताखाली काम करत होते. त्यांनी पाहिले की मुलगी खूप घाबरली आहे, म्हणून त्यांनी तिचे सांत्वन केले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेले. घरी आल्यावर त्यांच्या पत्नीने तिला प्यायला पाणी दिले. नंतर राजू काकांनी तिच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाले, मुली, तू कुठून आलीस? ती म्हणाली की आई आजारी आहे, कृपया मला औषधांसाठी पैसे द्या.
मुलीची मानसिक स्थिती कमजोर आहे हे राजू काकांना समजले होते. त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितले की या मुलीला काहीतरी खायला दे, तोपर्यंत मी शेठजींच्या बंगल्यात जाऊन येतो. त्यानंतर आपण तिला तिच्या घरी सोडून येऊ. राजू काकांना बंगल्यात परत येताना पाहून अजयने विचारले, राजू काका, मी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायला सांगितले होते, ते पाकीट तुम्ही पोस्टात जमा केले का? यावर राजू काका म्हणाले, सर, ते पाकीट शेठजींनी त्यांच्याजवळ ठेवले आहे. अजय राजू काकांना म्हणाला, पण त्यांनी ते पाकीट तुमच्याकडून का घेतले? राजू काका म्हणाले, मला माहीत नाही. त्यांनी ते पाकीट त्यांच्याजवळ का ठेवून घेतले? मग राजू काका, तुम्ही एवढा वेळ कुठे अडकला होता? राजू काकांनी घडलेला सर्व प्रकार अजयला सांगितला आणि ते म्हणाले, अजय सर, आता त्या मुलीला तिच्या घरी कसे सोडवायचे हे मला समजत नाही, कारण तिची मानसिक स्थिती कमजोर आहे. ती मुलगी मतिमंद आहे. अजयने त्यांना मुलीच्या वर्णनाबद्दल विचारले. तेव्हा राजू काकांनी त्या मुलीचे वर्णन सांगितले. त्यांच्याकडून सर्व काही ऐकल्यानंतर ती माझी बहीण तर नसेल ना, असा प्रश्न अजयला पडला होता. अजय राजू काकांना म्हणाला, मला त्या मुलीकडे घेऊन चला, मला तिला बघायचे आहे. कदाचित ती माझी. तो पुढे काहीच बोलला नाही आणि राजू काकांसोबत त्यांच्या घरी गेला. घरी गेल्यावर राजू काकांनी त्यांच्या पत्नीला त्या मुलीला बाहेर घेऊन येण्यास सांगितले. राजू काकांची बायको तिला घेऊन बाहेरच्या खोलीत आली. अजयने तिला पाहताच तो तिच्या जवळ गेला आणि रडू लागला. तिने अजयला पाहताच दादा म्हणत त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. राजू काका आणि त्यांची बायको त्या दोघांकडे आश्चर्याने बघत होते. काही वेळाने अजय थोडा शांत झाला आणि तिला स्वतःपासून वेगळे करत म्हणाला, तू खाली बस, घाबरू नको, हे आपलेच घर आहे. अजय राजू काकांना म्हणाला, आज तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. ही माझी बहीण आहे. मग त्याच्या बहिणीने त्याला जे सांगितले त्यावरून त्याला समजले की त्याची आई खूप आजारी आहे. तो तिला आपल्याबरोबर घेऊन बंगल्यात आला. मग शेठजींना त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनाही खूप वाईट वाटले. शेठजींची परवानगी घेऊन अजय आपल्या आईलाही तिथे घेऊन आला. शेठजींनी अजयला बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये राहायला जागा दिली होती. तिथेच तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहू लागला. तर तिकडे आई आणि मुलगी घरातून निघून गेल्याची बातमी ऐकून दोन्ही सुनांना खूप आनंद झाला. अजय कुठे राहतो आणि काय करतो हे कोणालाच माहीत नव्हते. त्या सर्वांना तर हाच विचार करून आनंद झाला की अजयनंतर आई आणि गौरीसुद्धा या घरातून गेले. तर तिकडे शेठजी अजयला म्हणत होते की तू तुझ्या आईला आणि बहिणीला आणून खूप चांगलं काम केलेस, पण आज तुला तुझ्या सगळ्या खोट्या विधानांची उत्तरे द्यावी लागतील. सर्वात आधी तू मला हे सांग की तू अनाथ आहे हे मला तू खोटं का सांगितलं? अजयने शेठ लक्ष्मीप्रसाद यांना सर्व हकीकत सांगितली. शेठजी म्हणाले, बरं ठीक आहे, परिस्थिती पाहून आम्ही तुला माफ केले. आता मला दुसऱ्या मोठ्या खोट्याबद्दल सांग. आणि नुसतं खोटं नाही तर एक मोठं पाप तू केलं आहेस. सुशिक्षित असूनही तू स्वतःला अशिक्षित म्हणून आजपर्यंत मला अंधारात का ठेवलंस? अजयने खरे सांगायला सुरुवात केल्यावर शेठजी ऐकतच राहिले आणि हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले की जगात अशी सुद्धा माणसं आहेत. त्यांनी अजयला सांगितले की आता तुम्ही आउट हाऊसमध्ये राहायचं नाही. आउट हाऊसच्या उजव्या बाजूला असलेल्या 3 खोल्यांमध्ये तुम्ही शिफ्ट व्हा. त्यांनी राजू काकांना सांगितले की अजयच्या कुटुंबासाठी सर्व आवश्यक वस्तूंची व्यवस्था करा. एवढे बोलून शेठजी म्हणाले, अजय, तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजता लक्ष्मी स्टील कंपनीच्या ऑफिसमध्ये भेट. मला तुझा हिशोब करायचा आहे आणि माझ्याशी खोटे बोलल्याबद्दल तुला शिक्षाही करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या आधीच अजय ऑफिसला पोहोचला आणि शेठजींची वाट पाहू लागला. तो एका बाकावर जाऊन बसला. तेव्हा शिपाईने येऊन त्याला उठवले आणि सांगितले की अजून ऑफिस उघडले नाही, साफसफाई करायची आहे, बाहेर जाऊन बसा. अजय गुपचूप बाहेर आला. तरीही तो विचार करत होता की आज कदाचित शेठजी मला हाकलून देतील, कारण त्यांनी त्याला सांगितले होते की ते आज त्याला शिक्षा देणार आहे. तेवढ्यात ऑफिसच्या पोर्चमध्ये शेठजींची गाडी येऊन थांबली. ते खाली उतरले. त्यांची नजर दूर उभे असलेल्या अजयवर पडली. तेव्हा त्यांनी ड्रायव्हरला अजयला कॅबिनमध्ये पाठवून द्यायला सांगितले. ड्रायव्हरने अजयला शेठजींच्या केबिनमध्ये जायला सांगितले. मॅनेजर साहेब तिथे आधीच बसले होते आणि त्यांच्यासोबत एक वृद्ध व्यक्ती बसले होते. अजय सगळ्यांना नमस्कार करून एका बाजूला मान खाली करून उभा होता.
शेठजींनी मॅनेजर साहेब आणि वृद्ध व्यक्तीला सर्व काही सांगितले आणि म्हणाले, माझ्या दृष्टीने अजयने अक्षम्य गुन्हा केला आहे. आता तुम्हीच सांगा, मी बरोबर आहे की चूक? ते दोघेही एकसुरात म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर आहात. शेठजी म्हणाले, मग त्याला अशी शिक्षा द्यायला हवी की ती त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. शेठजी थोडी थांबून म्हणाले, मी अजयसाठी एका शिक्षेचा विचार केला आहे. तुम्ही सर्वांनी ऐकून ठरवावे की मी ठीक आहे की नाही. अजय आतल्या आत पूर्ण घाबरला आणि विचार करू लागला की आता हे मला काय शिक्षा देतील. शेठजी म्हणाले, मी अजयला आपल्या कंपनीचा जनरल मॅनेजर बनण्याची शिक्षा देतो. हे ऐकून अजयला खूप आनंद झाला. शेठजी त्यांच्या चेअरवरून उठले आणि अजयच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बेटा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मला आशा आहे की तू माझ्या विश्वासाचा मान राखशील. अजयने खाली वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला. शेठजींनी मॅनेजरला सांगितले की अजयची जनरल मॅनेजर म्हणून सर्वांशी ओळख करून द्या. मॅनेजर साहेब म्हणाले, अजय सर, प्लीज कम. त्यांनी अजयची सगळ्यांशी ओळख करून देतात शिपाईने त्यांच्या पाया पडून माफी मागायला सुरुवात केली. अजयने त्यांना उठवले आणि म्हणाला, तुम्ही तुमची प्रामाणिकपणे ड्युटी करत होते, यात चुकीचे काहीच नाही. मॅनेजरने अजयची सर्व कर्मचाऱ्यांशी ओळख करून दिली. फक्त अकाउंट विभाग राहिला होता. केबिनमध्ये बसलेले वृद्ध व्यक्ती बाहेर आले, जे या कंपनीचे चीफ अकाउंटंट होते. त्यांनी त्यांच्या विभागाची अजयची ओळख करून द्यायला सुरुवात केली. तेव्हा तिथे अजयने संजय आणि विजयला सुद्धा पाहिले. संजय अकाउंट्समध्ये तर विजय स्टोअरमध्ये पोस्टवर होते. त्या दोघांनीही त्याला आपलं नातं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अजयने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो पुढे निघून गेला. मॅनेजरने अजयला जनरल मॅनेजरच्या केबिनमध्ये सोडलं, जी आजपासून अजयची केबिन होती. पुढे काही दिवस गेले. अजयला सर्व काम समजले आणि तो मोठ्या तत्परतेने कामाला लागला. लक्ष्मी स्टील कंपनी मागच्या काही वर्षांपासून तोट्यात होती. तिला वर आणण्यासाठी अजयने रात्रंदिवस कष्ट चालू केले. याच दरम्यान अजयला एका कर्मचाऱ्याकडून खबर मिळाली की कंपनीच्या मालाची चोरी केली जाते. त्यामुळे अजय रात्री अपरात्री कंपनीत चेकिंगसाठी यायचा, पण त्याला चोरी सापडत नव्हती. एक दिवस संध्याकाळी ऑफिसवरून निघताना अजयचा ड्रायव्हर आला आणि त्याने अजयच्या हातातून बॅग घेतली आणि म्हणाला, चला सर, बाहेर काम चालू आहे, त्यामुळे कार गेटवर उभी केली आहे. अजय गेटजवळ जाऊन त्याच्या कारमध्ये बसला होता. तितक्यात त्याची नजर त्याच्या भावावर पडताच तो त्यांच्याकडे धावला आणि म्हणाला, वाईट वाटून घेऊ नका. ड्युटीच्या वेळेत मी नाते सांभाळू शकत नाही, पण ड्युटी संपल्यावर तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, हे मी कधीच विसरणार नाही. ते दोघेही खुश झाले आणि म्हणाले, काही हरकत नाही, शेवटी तू आमचा भाऊ आहेस. त्यांनी तिथेच अजयला मिठी मारली. हे सर्वांनी पाहिले होते आणि सर्वजण समजून गेले की हे नातेवाईक आहेत. अजय त्यांना अशा प्रकारे भेटल्यामुळे ते दोन्ही भाऊ आनंदी झाले आणि त्यांना वाटले की अजयने भूतकाळातील सर्व गोष्टी विसरल्या आहेत. त्या दोघांनी घरी जाऊन हे सर्व आपल्या बायकांना सांगितले. त्यानंतर त्या सर्वांनी ठरवले की ते त्यांच्या आईची आणि गौरीचीही माफी मागतील. अखेर अजय हा त्यांचा बॉस होता. अजयसोबत चांगले राहण्यातच त्यांची भलाई आहे. रविवारी सगळे एकत्र अजयच्या घरी आले आणि सगळ्यांनी आई बहिणीच्या पाया पडून माफी मागितली. दोन्ही सुनांनी खोटे अश्रू ढाळले. सुषमाजींचे हृदय वितळले आणि त्यांनी सर्वांना माफ केले. ते धूर्त लोक त्यांच्या अंतःकरणात आनंदित होऊन परत आले. इकडे शंभू दयाल या कुटुंबाचा नाश करण्यात व्यस्त होता. युक्त्या वापरून त्याने बहिणीला मूर्ख बनवून फसवले आणि घराचे कागदपत्रे बँकेत जमा करायला लावून कर्ज म्हणून बँकेतून मोठी रक्कम काढली आणि शंभू दयालने सांगितलं की ही रक्कम तो त्याच्या एका मित्रासोबत भागीदारीत व्यवसायात गुंतवणार आहे आणि ही रक्कम काही दिवसातच दुप्पट होईल. मग तो बँकेचे कर्ज फेडेल. सुरुवातीला त्याने आपल्या बहिणीच्या हातात 3 महिन्यांसाठी ठराविक रक्कम आणली आणि लवकरच दुप्पट रक्कम येऊ लागेल असे सांगितले. मूर्ख बहीण शंभूच्या युक्तीत अडकली होती. एके दिवशी शंभूने अतिशय हुशारीने आपल्या बहिणीला पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी बँकेत हप्ता जमा करायचा असल्याचे सांगून ते पैसे परत घेतले, पण त्याने बँकेत हप्ता भरला नाही. पुढे बरेच महिने शंभूने असेच केले आणि बँकेत हप्ते जमा न झाल्यामुळे एके दिवशी बँकेतून जप्तीची नोटीस आली. ते पाहून शंभूने चतुराईने बहिणीला समजावले की कदाचित हप्ते भरल्याची एंट्री झाली नसेल. मी उद्या बँकेत जाऊन चेक करतो आणि त्याच रात्री
तो त्या घरातून पळून गेला. बँकेचा दबाव वाढू लागल्यावर दोन्ही भावांना घराचा लिलाव होण्याच्या भीतीने घेरले. बँकेने त्यांना 1 महिन्याची मुदत दिली. दोन्ही भावांनी बँकेकडून 2-3 महिन्यांची मुदत मागितली. त्यानंतर त्यांनी त्या महिन्याचा हप्ता जमा केला. आता हप्ते वेळेवर बँकेत जमा होत होते. अजय कंपनीचे अकाउंट नियमितपणे चेक करायचा. सर्व काही सुरळीत चालले होते, कारण त्याला त्याच्या दोन्ही भावांवर भरोसा नव्हता. त्याच्या लक्षात आले की आजकाल संजय दर महिन्याच्या ठराविक तारखेला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबतो. अजयला वाटले कदाचित कधीकधी खूप काम असते, त्यामुळे संजय थांबत असावा. कधीकधी अजय रात्री केव्हाही चेकिंगसाठी कंपनीच्या गोदामामध्ये जात असे. एके दिवशी अजय चेकिंगसाठी गेला असताना गोदामात एका ट्रकमध्ये मालाची लोडिंग चालू असल्याचे त्यांनी पाहिले. अजयने लगेच वॉचमनला विचारले, हा ट्रक कोणाचा आहे? यावर वॉचमन म्हणाला, सर, गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला या तारखांना मालाचा एक ट्रक लोड होऊन बाहेर जातो. त्या ट्रकला रात्री माल लोड करून देणे आणि बाहेर जाऊ देणे असा तुमचा भाऊ विजयचा आदेश आहे. अजयच्या सांगण्यावरून वॉचमनने ट्रक जाऊ दिला आणि ट्रक कुठे गेला हे शोधण्यासाठी अजयने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. दुसऱ्या दिवशीही संजय ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबला होता. अजय त्याच्यावर लक्ष ठेवून होता. ठीक 7 वाजता एक व्यक्ती संजयला भेटायला आला आणि त्याला एक लिफाफा दिला. संजयने तो खिशात ठेवला. तेवढ्यात अजय त्याच्याकडे पोलिसांसह आला आणि इन्स्पेक्टरला त्याला अटक करून लिफाफा जप्त करण्यास सांगितले. त्यानंतर अजय पोलिसांना घेऊन रात्री ट्रक जिथे गेला होता तिथे गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. मग अजय विश्वनाथजींच्या घरी पोचला आणि अजयने विजयला बाहेरून हाक मारली. विजय बाहेर आला. अजयसोबत पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तिथेच पकडले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कोर्टात केस सादर केली. तिथे 2 सुनावणीत निर्णय झाला. संजय आणि विजय दोघांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अजयने त्यांचे किंवा त्यांच्या पत्नीचे कोणाचेही काहीच न ऐकता त्यांनी सत्याचे समर्थन केले. संजय आणि विजयला शिक्षा होतात त्याच रात्री संजयच्या पत्नीने आत्महत्या केली आणि विजयची पत्नी आदल्या दिवशी संध्याकाळी आईवडिलांच्या घरी निघून गेली. अजयने घडलेला सर्व प्रकार आईला समजावून सांगितल्यावर ती म्हणाली, जसे कर्म तसे फळ. अजयने रघुनाथ यांना भेटून त्यांना समजावून सांगितले आणि संजयच्या जागी त्यांच्या मुलाला नोकरी लावली. तेव्हा ते दोघांनीही त्यांची माफी मागितली आणि रघुनाथ यांनी आपल्या सुनेचा आदराने स्वीकार केला. अजयने बँकेशी बोलून कर्ज त्याच्या नावावर करून घेतले आणि हप्ते वेळेवर भरून विश्वनाथजींचे घर त्यांच्या पत्नीच्या नावावर केले. त्यानंतर त्याने शंभूदयाला शोधून काढले आणि त्याच्याकडून सर्व पैसे परत मिळवले आणि मग त्याला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर अजय आईसह त्यांच्या घरी राहायला गेला. शेठ लक्ष्मीप्रसाद यांनी त्यांच्या कंपनीचे जे वृद्ध व्यक्ती चीफ अकाउंटंट होते त्यांच्या मुलीशी अजयचे लग्न लावून दिले. आता अजय त्याच्या आई आणि पत्नीसह सुखी जीवन जगत आहे. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.